कृष्ण हरी माऊली. चला सुरुवात करूया आपल्या सोहळ्याला. आपल्या या सोहळ्यातल्या अभिमन्यूने 2 चक्रव्यूह भेदलेत. वडिलांच्या मायाळू धाकाचं आणि अभंगाच्या पाठाचं. यांची कीर्तन सेवा वेड्याला शहाणं करेल आणि शहाण्याला भक्ती रूपात वेड करेल. यांच्यामुळे एका नवीन म्हणीचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. काय 1000 दंड बैठका म्हणजे पहिलवान आणि 1000 अभंगाचं तोंडी पाठ म्हणजे कीर्तनकार. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण अभिमन्यू महाराज कदम यांना. रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम अहो पांडुरंगा पतित पावना आमचे विज्ञापना एक से आमचे विज्ञापना एक से नामाचा उच्चार संताचा संगात पूर्वावाहित जन्मोजन्मी पूर्वावाहित जन्मोजन्मी भलतिये याते भलतिये कोणी जन्मदे निर्धारी देवराया जन्मदे निर्धारी देवराया नामाचा उच्चार संतांचा सांगात पूर्वावाहित जन्मोजन्मी पूर्वावाहित जन्मोजन्मी भानुदास म्हणे दोदा नको धंदा रात्रंदिवस गोविंदा वाचे नाम रात्रंदिवस गोविंदा वाचे नाम नामाचा उच्चार संताचा सांगात पूर्वावाहित जन्मोजन्मी पूर्वावाहित जन्मोजन्मी विठ्ठल भल विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरधारी ढोल दत्तात्रय जनार्दन एकनाथ महाराज की प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग अखिल विश्वाच्या हृदय पटलावरती व्याप्त असणारे संत श्रेष्ठ भानुदास महाराज यांचा अतिशय सोपा अगदी महत्वाचा त्यांच्या अंतःकरणातील तळमळ व्यक्त करणारा आणि त्या तळमळीपोटी भगवंताकडे विज्ञापना अपेक्षा मागणी इच्छा करणारा आजचा अभंग विठ्ठल. तर पाहायला गेलं तर आजच्या अभंगामध्ये भानुदास महाराज फक्त आणि फक्त भगवंताकडे परमार्थिक मागणी करतात. अलौकिक मागणी भानुदास महाराजांच्या अभंगामध्ये करतात. लौकिक मागणीला स्पर्श सुद्धा भानुदास महाराज करत नाही. खर तर भानुदास महाराज कोण, त्यांचा स्वभाव काय, त्यांचं कार्य काय, अगदी थोडक्यात जर पाहायचं झालं तर आज पंढरपूरमध्ये ज्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आम्हा सर्वांना होतं ते फक्त आणि फक्त आमच्या भानुदास महाराजांमुळे. हा वारकरी संप्रदायावरील भानुदास महाराजांचा सर्वात मोठा असा उपकार आहे. तो विजयनगरीचा राजा कृष्णदेवराय त्याने ज्यावेळेस पंढरपूरमधून भगवंताला त्याच्या स्वतःच्या राज्यामध्ये म्हणजे कर्नाटकामध्ये नेले त्यावेळेस सकल संतांच्या वतीने भानुदास महाराज जातात आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला परत पंढरपूरमध्ये आणतात. हा त्यांचा सर्वात मोठा आमच्यावरती उपकार आहे. ज्ञानोबराय, नामदेवराय आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्यामध्ये जवळजवळ 150 वर्षाचं अंतर. त्या 150 वर्षामध्ये महत्वाचे संत जर कोण झाले असतील तर ते म्हणजे भानुदास महाराज. खरं तर भानुदास महाराज हे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे पंजोबा, भानुदास महाराजांचे चक्रपाणी, त्यांचे सूर्यनारायण आणि सूर्यनारायणाचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. भानुदास का नाव पडलं तर लहानपणी भगवान श्री सूर्यनारायणाची उपासना घडली, सेवा घडली, म्हणून सूर्य म्हणजे भानू म्हणून भानुदास असं त्यांचं नाव पडलं.
भानुदास महाराजांच्या अंतकरणामध्ये विठ्ठलाची अपार अशी निष्ठा, अपार भक्ती, अपार प्रेम. आणि ते भानुदास महाराज आज भगवंताकडे स्वतःची अपेक्षा, स्वतःची विज्ञापना व्यक्त करतात. पाहायला गेलं तर भानुदास महाराज आज भगवंताकडे मागणी करतात. पण एक साधा मानसशास्त्राचा नियम जर पाहायचा झाला, आम्हाला आमचं इच्छित कार्य जर हवं असेल, आम्हाला आमचं कार्य साधायचं असेल, कोणाकडून जर आम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती उमरटपणाने, उद्धटपणाने ती गोष्ट आम्हाला प्राप्त होत नाही. तिथं त्याची स्तुती करावी लागते, त्याला गोड बोलावं लागतं, तिथं त्याच्याशी व्यवस्थित वागावं लागतं. मागायचं असेल तर अगोदर वातावरण निर्मिती करणं अतिशय गरजेचं. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, विठ्ठल नावाडा फुकाचा आळविल्यासाठी वाचा. भगवंताची स्तुती केल्याशिवाय तो तुमच्याकडे लक्ष देत नाही. आणि हा भाव भानुदास महाराजांना ज्ञात आहे. म्हणून भानुदास महाराज स्वतःची विज्ञापना भगवंतासमोर व्यक्त करतात, पण अगोदर त्याची स्तुती करायला चुकत नाहीत. अभंगाचं पहिलं चरण, अहो पांडुरंगा पतित पावना, अहो पांडुरंगा पतित पावना, अहो पांडुरंगा पतित पावना, अहो पांडुरंगा पतित पावना. आमची विज्ञापना एक, आमची विज्ञापना एक, आमची विज्ञापना एक, आमची विज्ञापना एक. अहो पांडुरंगा पतित पावना, आमची विज्ञापना एक, आमची विज्ञापना एक, आमची विज्ञापना एक. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भानुदास महाराज स्वतःची विज्ञापना भगवंतासमोर व्यक्त करतात, पण अगोदर त्याची स्तुती करायला चुकत नाही. भगवंता तुम्ही कसे आहात? तुम्ही पतित आहात, दिनांचा उद्धार करणार आहात. देवा तू कृपा करुणा सिंधू, होसी मायबाप आमुचा बिंदू. भगवंता तू पतित आहेस, अनाथांचा नाथ आहे. पण नंतर स्वतःची विज्ञापना व्यक्त करतात. ऐका, आता तर एक विज्ञापना व्यक्त केली, पण कोणती हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं नाही. काय असतं, काही वेळेस शब्द असतात पण अर्थ वेगळा असतो, आणि काही वेळेस शब्द नसला तरी वाक्याच्या पुढील मागील शब्दाच्या अन्वयावरून त्याचा अर्थ बांधावा लागतो. इथं लक्षणा करणं फार महत्वाचं. आज इथं लक्षणा करायची झाली तर अशी करायची, भगवंत आमची एक विज्ञापना कोणती, या जीवनाचा उद्धार होऊन जाण्याची विज्ञापना. आणि ती विज्ञापना पूर्ण होण्यासाठी त्याला लागणारी दोन साधनं, त्या दोन साधनांची मागणी, त्या दोन साधनांचं चिंतन भानुदास महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये करतात. नामाचा उच्चार संतांचा सांगात, नामाचा उच्चार संतांचा सांगात, नामाचा उच्चार संतांचा सांगात, नामाचा उच्चार संतांचा सांगात. रमाबाहेत जन्मोजन्मी, रमाबाहेत जन्मोजन्मी, नामाचा उच्चार संतांचा सांगात, नामाचा उच्चार संतांचा सांगात. पहिली विज्ञापना पूर्ण करण्यासाठी भानुदास महाराज त्याच विज्ञापना अंतर्गत दोन मागण्या व्यक्त करतात. या कलियुगामध्ये माणसाच्या जीवनात उद्धार करणारी साधनं कोणती असतील तर एक आहे भगवंताचं नामस्मरण आणि दुसरे आहे संतांची संगत. ज्ञानोबा सुद्धा भगवंताकडे अशीच अपेक्षा व्यक्त करतात, नामसंकीर्तन, वैष्णवांची जोडी. भगवंताचं नाम आणि संतांची संगतच ह्या कलियुगामध्ये माणसाचा उद्धार करू शकते. आपण पहिलं थोडं नाम पाहू. या नामाच्या बाबतीत भागवतामध्ये फार सुंदर आशय सुरुवातीलाच येतो. कलिर दोषो निदे राजन आस्ति योको महागुणन कीर्तन देव कृष्णस्य मुक्त संगम परमृजेत. हे राजा, ह्या दोषयुक्त असणाऱ्या कलियुगामध्ये असा महान गुण आहे कोणता? कीर्तन देव कृष्णस्य मुक्त संगम परमृजेत. इथं कीर्तन करणाऱ्या माणसाला, चिंतन करणाऱ्या माणसाला सहजासहजी भगवंताची प्राप्ती आहे आणि सहजासहजी मुक्तता सुद्धा त्याची ह्या जन्म मरणातून होते. या कलियुगामध्ये भगवंताचं भजन कीर्तन केले की सहजासहजी भगवंत प्राप्त होत. हा झाला पहिला भाव. म्हणून भानुदास महाराज नामाची अभिलाषा व्यक्त करतात. आणि दुसरा भाव जर करायचा झाला तर अगदी धावतं घेतो. नारद मुनी सांगतात, या कलियुगामध्ये माणसाला स्वतःची उपस आणि जीव आवरणं अतिशय कठीण. इथं माणसाची जीभ कधी कोणत्या पत्नाला नेऊन टाकेल कळून येत नाही, माणसाची इंद्रिय त्याला कधी कोणत्या खड्ड्यात टाकतील कळून येत नाही. म्हणून तुकोबारायांसारखा महात्मा सुद्धा त्या जिभेला विनंती करतो, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. ही भीती भानुदास महाराजांना लागली, माझी जीभ नको त्या कार्याकडे परावृत्त होईल आणि कधी मला खड्ड्यात टाकेल म्हणून कळून येणार नाही. म्हणून भानुदास महाराज भगवंताकडे विनंती करतात, माझ्या जिभेने फक्त तुझं वर्णन करावं. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढवतः नमस्तस्यंच माम भक्त्या नियुक्त युक्ता उपासते विठ्ठल. पहिलं झालं नाम, आता दुसरी संत संगत. एक साधा भाव सांगतो.
इथं पतन उद्धार संघाचा महिमा. अहो इथं पतन करायचं का उद्धार करायचं हे आमच्या संगतीवर अवलंबून आहे. आमची संगत फार महत्वाची महाराज. एक साधा भाव अगदी धावता सांगतो. इथं लोखंडाचं सोनं सोन्याचं लोखंड करण्याची ताकद त्या संगतीमध्ये आहे. एक माशी तुम्हाला माहित आहे का? मावशी नव माशी प्रत्येकाच्या घरात असते. ती माशी समजा बाजाराच्या भाजीपाल्यातून उडत चालली, उडता उडता भाजीपाल्यावरती बसली तर त्या बटाट्यासोबत तिचं वजन झालं तर तिची किंमत जास्त होत नाही. पण ती माशी जर सोनाराच्या पेठेत उडत चालली त्या सोन्यासोबत तिचं वजन केलं तर कमीत कमी मिलीग्रॅम तरी माशी भरते, तिचं वजन वाढतं. ही संगती फार महत्वाची. गीतेत सुद्धा एक सुंदर भाव येतो. इथं विषयाची संगत सोडा, नको त्या गोष्टीचं आम्ही ध्यान जरी केलं तरी आम्हाला खड्ड्यात घालायला महाराज ते कारणीभूत ठरतो. ध्याय येतो विषयान पुंस संगस्तेषु उपजा येते, संगा संजा येते कामात, कामात कृतो बीजा येते, क्रोधात भवती समूहा, समूहा स्मृती विभ्रमा, स्मृतिर्भ्रंशा, बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणून भानुदास महाराजांना हा भाव माहित झाला. म्हणून भानुदास महाराज भगवंताकडे नामाची आणि संगतीची अपेक्षा करतात. ती संगतीची अपेक्षा नुसती एवढी करत नाही तर ते जन्मोजन्म हे भेटावं. भलते याती भलते कुणी जन्म दे निर्धारी देवराया. आमच्या 2 अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्या तर आम्हाला कुठेही जन्माला घातलं तरी आम्हाला अडचण नाही. आणि शेवटच्या चरणात भानुदास महाराज म्हणतात, भानुदास म्हणे तुझा नको धंदा, रात्रंदिवस गोविंदा वाचे नाम, 3 रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे विठोबा रखुमाई. हे जे विठोबा रामकृष्ण हरी. आई साहेब, अभिमन्यू महाराज, तुमचं नाव अभिमन्यू, पण तुम्ही चक्रव्यूहात न अडकता अभंग व्यवस्थित सोडवला. वा. खूप छान महाराज. आपल्या प्रवासाला आणि पुढच्या ह्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. वा. माऊली, अभिमन्यू महाराज, स्तुतीशिवाय अपेक्षा व्यक्त करू नये या एका वाक्याने तुमच्या अभंगाचा मार्ग मोकळा असा केला. पांडुरंगा पतित पावना ही स्तुती आहे, हे स्तवन आहे. आणि आमची विज्ञापना ही महाराजांनी व्यक्त केलेली प्रार्थना अपेक्षा आहे. या जोडीनं ते कीर्तन अजोड झालं. माशीच्या उदाहरणातून समजणारी माशी अशी पण समजावली जाऊ शकते हे आम्हाला आज समजलं. त्यामुळे भाजीपाल्याची माशी आणि सोन्याच्या दागिन्यावरची माशी, मला असं वाटतं की या छोट्या छोट्या दृष्टांतांनी गूढ रहस्यांची उकल होते आणि कीर्तन संस्मरणीय ठरतात. आपल्या या वाटचालीला इथपर्यंतचा आम्हाला जो सुखद अनुभव आला, महाराष्ट्राच्या कानांनाही तो तसाच येऊ या शुभेच्छा. वा. जवळजवळ तुमच्या अंतिम सेवा आज सादर झाली. काय आठवण आहे बरं एखादी की जी आता कायमस्वरूपी राहील आपल्या सोबत? आठवण म्हणजे इथला अनुभव, प्रवास. काय असतं, मी सुरुवातीला म्हणलेलं, विचार ते व्यापकता मांडायला सोपं आहे, पण तिथं संकोच करणं फार कठीण आहे. ज्ञानोबराय त्या संजयाची पाठ थोपडतात का तर 1.25 लाख श्लोकाचं महाभारत, पण एवं भारताचा आवाका आणून एका श्लोका संजय गा करून देत लागा. त्या संजयला 1.25 लाख श्लोकाचं महाभारत ज्यावेळेस त्या धृतराष्ट्राने विचारलं त्यावेळेस संजय फक्त 1 श्लोक सांगतात. आतापर्यंत काय झालं आणि काय होणार, यत्र एकशर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. बास. तो संकोच करणं फार कठीण. त्या प्रवासामुळे, त्या सोनी मराठीमुळे आम्ही तो विचाराचा संकोच करायला आम्हाला एक चांगलं व्यासपीठ भेटलं आणि आमच्या बुद्धीला चालना मिळाली. वा. ही चालना आणि हे व्यासपीठ आपल्यासाठी असं अखंड चालू राहील. सेवेसाठी शुभेच्छा आणि निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, या सेवेकऱ्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सगळ्या पदव्या एकीकडे आणि कीर्तनकार ही पदवी एकीकडे, जगातील सगळं साहित्य एकीकडे आणि संत साहित्य एकीकडे, प्रशांत आणि महासागर, तसंच या सोहळ्यासाठी प्रशांत आणि सर्व सुखाचे आगर. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज ठाकरे यांना. धर्म अर्थ काम, धर्म अर्थ काम, जे अर्पेला संपूर्ण, जे अर्पेला संपूर्ण, जी अर्पेला संपूर्ण, जी अर्पेला संपूर्ण, जी अर्पेला संपूर्ण, जी अर्पेला संपूर्ण. ओची जाती या वाटा, जाती या वाटा, पंढरी तोटा नाचती
पंढरी चोटा नाचती पंढरी चोटा नाचती पंढरी चोटा नाचती पंढरी चोटा नाचती पंढरी चोटा नाचती आणि काशी नो हे प्राप्ती संत गाती तो स्वादू संत गाती तो स्वादू संत गाती तो साधू संत गातो साधू संत गाती तो साधू संत गाती तो साधू तोची जाती या वाटा पंढरी चोटा नाचती 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 शिन आदि अवसानी पंढरपुरन देखता नयनी 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 ओची जाती या वाटा पंढरी चोटा नाचती 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 उभा विटे समचरणी एका शरण जनार्दनी एका शरण जनार्दनी एका शरण जनार्दनी उभा विटे समचरणी एका शरण जनार्दनी एका शरण जनार्दनी एका शरण जनार्दनी ओची जाती या वाटा पंढरी चोटा नाचती पंढरी चोटा नाचती पंढरी चोटा नाचती तोची दादा वाटा पंढरी चोटा नाचती पंढरी चोटा नाचती पंढरी चोटा नाचती काल बोला पुंडलिक पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग मराठी प्रतिभेला काशी क्षेत्रामध्ये बहुमान देणारे ज्ञानेश्वरीचे परिष्करण करते. वारकरी संप्रदायामध्ये विपुल साहित्य जे निर्माण झालं त्या साहित्यामध्ये 42 ओव्यांच्या चिरंजीव पदापासून तर 44,000 भावार्थ रामायणापर्यंत, भावार्थ रामायणापासून नाथ भागवत, हस्तामलक, शुकाष्टक, ब्रिदावळी अशा अनेक ग्रंथाचे निर्माते संत एकनाथ महाराज यांचं आहे. संत एकनाथ महाराज या अभंगामधून परमभक्ती ही पुरुषार्थाच्या दृष्टीनं जर विचार केला तर सर्वश्रेष्ठ आहे, किंबहुना भक्ती हाच परम पुरुषार्थ आहे हे सांगून पंढरीच्या वारीचं आणि पंढरीश परमात्म्याचं महत्व वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल. संत एकनाथ महाराजांनी फक्त सोन्याच्या झारीने तूपच वाढलं नाही तर वारकरी संप्रदायाच्या समतेच्या पंगतीला ज्ञान भोजन वाढण्याचं सुद्धा काम त्यांनी केलं. आपण जर या संपूर्ण संप्रदायाच्या दृष्टीनं विचार केला तर संप्रदायाचं अनुनय जो करत असतो तो वारकरी, तो वारीशिवाय अपूर्ण आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, रवी रश्मी कळा नये काळीता निराळा. सूर्यापासून जसं सूर्याचं तेज वेगळं करता येत नाही तसं महाराष्ट्राच्या जीवन धर्मापासून वारीला वेगळं करता येत नाही. इरावतीबाई कर्वे असं म्हणाल्या होत्या, ज्या राष्ट्रातले माणसं वारीला जातात त्याला महाराष्ट्र म्हणा
आणि थोर संप्रदायातील उपासक सोनोपंत मामा असं म्हणाले होते, माणसाने जन्माला आलं ना बुवा, वारी केल्याशिवाय मरू नये, आणि वारी न करता जो मेला तेव्हा माणूस मेला असं म्हणू नये. विठ्ठल विठ्ठल. ही वारीची थोर घटना आहे. वारी इज अ चॅनल ऑफ कम्युनिकेशन. ही वारी फक्त माणसाचा माणसाशी संवाद करणारं माध्यम नाही, तर भगवंताशी संवाद करण्याचं माध्यम सुद्धा वारी आहे. पण या वारीला जाण्याकरता लोकेशनला पंढरपूर टाकून आपल्याला जमिनीच्या एका तुकड्यावर त्या पंढरपुरावर जाता येईल. पण खऱ्या पंढरपुराला पोहोचायचं असेल तर नुसतं मॅपचं लोकेशन चालत नाही. त्याकरता त्या कमांडच्या ऐवजी दुसरी काही डिमांड आहे, आणि ते डिमांड अभंगाच्या पहिल्या चरणात, धर्म अर्थ काम जिही अर्पिला संपूर्ण. भारतीय तत्वज्ञानाचा जर विचार केला तर 4 पुरुषार्थावरती सर्व दर्शनांनी चर्चा केलेली आहे. आस्तिक दर्शन असो, नास्तिक दर्शन असो, सगळ्या दर्शनांनी. आणि त्यांनी सांगितलं की धर्मानुकूल अर्थ, धर्मानुकूल काम आणि धर्मानुकूल आचरण केल्यानंतर प्राप्त होतो तो मोक्ष. पण वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे ज्यांनी धर्म अर्थ काम याच्या पलीकडे जाऊन, मोक्षाच्याही पलीकडे जाऊन भक्तीलाच परमपुरुषार्थ मानलं. आणि त्यांना विचारलं की तुम्ही धर्माची, अर्थाची आणि कामाची चर्चा केली अभंगामध्ये, पण मोक्ष कुठं दिसत नाही आहे. नाथ बाबा म्हणतात, बाबा आमच्यासाठी पंढरपूरची वारी हाच खरा मोक्ष आहे. एका जनार्दनी शरण कळस देखता मुक्त झाला, किंवा तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ नाश अहंकाराचा. विठ्ठल विठ्ठल. तोची जाती या वाटा पंढरी चोहोटा नाचती. जगात चालत असताना काही वाटा माणसाला शीन देतात, काही सूक्ष्मपणे चालाव्या लागतात, काही वाटा तर आपलीच वाट लावतात. पण पंढरपूरची वाट मात्र आदी आणि अंती आनंद देण्याचं काम करत असते. सासवड घाटामध्ये चालत असताना पत्नीला आपला पती म्हणतो, ओगा ओगामध्ये माऊली चला पुढे. पत्नीला सुद्धा माऊलीच्या दृष्टीनं पाहण्याची सृष्टी फक्त पंढरपूरची वारी. विठ्ठल विठ्ठल. जाती या वाटा पंढरी चोहोटा नाचती. पंढरपूरच्या वारीचं दृश्य थोडं डोळ्यापुढे आणा तुम्ही. हजारो लाखो माणसं चालत असतात. अंगावरती पांढरा शुभ्र रंगाचा सदरा, खांद्यावरती भगवा ध्वज, आणि स्त्रियांच्या डोक्यावर हिरव्या रंगाच्या तुळशी, हातात हिरव्या रंगाचा चुडा. पण चालणाऱ्या माणसाला हिरवा रंग कोणाचा आहे याच्याशी देणं घेणं नाही. पांढरा रंग कुण्या एकाचा याचा मागमुसही नाही, आणि भगवा रंग कुण्या धर्माचा याच्याशी घेणं देणं नाही. पांढरा रंग, भगवा रंग, हिरवा रंग या सगळ्या रंगाच्या पलीकडे त्यांचा एकच रंग, तो पांडुरंग. त्याच्याकरता ते चालत असतात. आणि कांसी नोहे प्राप्ती. आपण ज्या वाटेनं चालतो ती प्राप्ती कोणालाही होत नाही. आणि कांसी नोहे प्राप्ती संत गाती तो स्वादू. वरच्या चरणाचा उत्तरार्ध लक्षात घ्या, ना चोहोटा नाचती, आणि खालच्या चरणाचा उत्तरार्ध लक्षात घ्या, संत गाती तो साधू. गाऊन आणि नाचून वारकऱ्यांना जो आनंद प्राप्त होतो तो आनंद ज्ञानामध्ये नाही, तो आनंद फक्त भक्तीमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. बरं महाराज, या पंढरपूरच्या वाट्याला आम्ही जर गेलो नाही तर काय होईल? महाराज म्हणाले, शीनादी अवसानी पंढरपूर न देखता नैनी, ना शिवंताटी प्रिया पुत्र धन. तुकाराम महाराज म्हणतात, बीज ज्याचा शीनतेची फळ. पंढरपूरच्या वारीला जर तुम्ही गेले नाही तर मिरच्यांच्या बाजारामध्ये जसा गोडवा भेटत नाही तसा या संसारामध्ये तुम्हाला आनंद भेटणार नाही. पंढरपूरच्या वारीच्या दृष्टीनं जर विचार केला तर दरवर्षी आपण चालतो, काही म्हाताऱ्यांच्या पायाला भेगा पडलेले असतात, त्यामध्ये माती शिरलेली असते. उद्या म्हातारा चालेल की नाही असं आपल्याला वाटते, पण रात्री त्याला ज्या वेळेला त्या साध्या चटईवरती झोप लागते ती जगातली सर्वात श्रीमंत झोप असते. त्याला पंढरपूरची वारी म्हणतात. विठ्ठल. बरं महाराज, तुम्ही त्या पंढरपूरला गेल्यानंतर कशाची प्राप्ती करता? जगद्गुरु संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज सगळी मांदियाळी चालते. नाथ बाबा म्हणतात, काही नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात, उभा विटे समचरणी, उभा विटे समचरणी, उभा विटे समचरणी, उभा विटे समचरणी, आनंद एका शरण जनार्दनी, एका शरण जनार्दनी, तोची जाती या वाटा, तोची जाती या वाटा. उभा विटे समचरणी
त्या पंढरीश परमात्म्याच्या दर्शनाला आम्ही चाललो ना, तो समचरणाने उभा आहे. भगवद्गीतेमध्ये कृष्ण परमात्मा म्हणतो, मी कोणाला प्रिय नजरेनं पाहत नाही आणि कुणाला द्वेषानं सुद्धा पाहत नाही. समोहम, मी सम पद्धतीनं सगळ्यांकडे पाहतो. नमे द्वेषोस्ती न प्रिया, मला कोणी प्रिय नाही आणि माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष नाही. पण हा एक गोष्ट आहे, भक्तीनं आनंदानं जो माझी उपासना करतो त्याला मी प्राप्त होतो. अशा पंढरपूरच्या वारीला वारी वारी जन्म मरणाते वारी हे मानून आपल्या जन्म मरणाची वारी चुकवायची असेल, किंबहुना त्या पलीकडचा आनंद मिळवायचा असेल तर वारीला गेलं पाहिजे आणि वारीला जाऊन आपल्या आयुष्याचं सार्थक केलं पाहिजे. नाथ बाबा म्हणतात, ही वारी आमच्यासाठी परम पुरुषार्थ आहे. यापेक्षा दुसरी आमच्या जीवनात कोणती उपलब्धी नाही. विठोबा रखुमाये, हे जय विठोबा माये. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज रामकृष्ण. आई साहेब, प्रशांत महाराज अत्यंत आपलं भारतीय तत्वज्ञान किती उच्च स्तरावरचं आहे या अभंगातून सांगितलं. ज्या नाथबाबांचा अभंग आहे त्यांनी भागवत धर्मामध्ये पंक्तीच घातल्या नाही तर समतेचा विचार दिला असे नाथ महाराज. म्हणजे खूपच जबरदस्त आज विषय मांडला महाराज. आपण अंतिम टप्प्याच्या याच्यामध्ये चाललेलो आहोत. आपल्याला पुढच्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. वा माऊली, संदर्भ आणि दाखले देताना त्याची चाकोरी काय असावी याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आपली ही कीर्तन सेवा होती. म्हणजे भगवद्गीतेपासून ते इरावती कर्व्यांपर्यंत या सगळ्या मासल्याला घेऊन एक समृद्ध आणि परिपूर्ण कीर्तन आपण या ठिकाणी मांडलं. प्रत्येक संकल्पनेचं स्पष्टीकरण, त्याच्यात कोणताही संदेह, ऐकणाऱ्याच्या मनात कोणताच गोंधळ उडणार नाही किंवा उडालेला गोंधळ शांत करण्याची आपली सामर्थ्यवान अशी निरूपण शैली आणि या सगळ्याला गोड रीतीने मांडलत आपण. अंतिम फेरीतलं हे आपलं सादरीकरण आहे. हे आपलं तिसरं कीर्तन आम्ही श्रवण करत आहोत. कीर्तन तृतीय असलं तरी आपलं सादरीकरण अद्वितीय असं आहे, हे माझं प्रथम मत आहे. वा, खूप शुभेच्छा. अंतिम सेवा सादर झाली. निकालासाठी शुभेच्छा माऊली. रामकृष्ण हरी. राम. माऊली, एकीकडे माऊलींनी दिलेले गळ्याला सुरांची देणगी आणि दुसरीकडे घराघरात बोलली जाणारी निरूपणाची, गाव खेड्यातील समृद्ध वारकरी कीर्तनाची शैली इतकी प्रभावी की प्रत्येकाला आपल्याच घरातील लेख कीर्तन करते की काय असा भास व्हावा. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण सुप्रिया महाराज बनगर यांना. द्याल ठाव तरी राहे ना संगाती, संतांचे पंगती पायापाशी, संतांचे पंगती पायापाशी, संतांचे पंगती पायापाशी. द्याल ठाव तरी राहे न संगती, संतांचे पंगती पायापाशी, संतांचे पंगती
देवा पायी चुकया स्वप्नी भेटी प्रसाद हा पोटी राहिला रे प्रसाद हा पोटी राहिला रे प्रसाद हा पोटी राहिला रे आवडीचा ठाव आलो से टाकून आता उदासीन न धरावे आता उदासीन न धरावे आता उदासीन न धरावे आवडीचा ठाव आलो से टाकून आता उदासीन न धरावे आता उदासीन न धरावे आता उदासीन न धरावे पुंडलिकावरद हरिविठ्ठल श्री नामदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीमंत सद्गुरु भोजलिंग महाराज की जय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट करावी असे ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप अनाथांची माय योग्यांची माऊली विश्व माऊली ज्ञानोबारे आणि या ज्ञानरूपी मंदिराच्या कलस्थानी असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा नामदेवरायांच्या भेटीचं वर्णन करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल तुकोबारायांच्या पारमार्थिक जीवनाचा जर विचार केला तर प्रामुख्याने 3 गोष्टी आपल्याला महत्वाच्या मानाव्या लागतील. एक म्हणजे तुकोबारायांना 20व्या वर्षी झालेला साक्षात्कार, दुसरं म्हणजे त्यांच्यावर झालेली गुरुकृपा आणि तिसरा महत्वाचा टप्पा म्हणजे नामदेवरायांनी त्यांना अभंग रचना करण्याची दिलेली प्रेरणा. या 3 गोष्टी म्हणजे तुकोबारायांच्या जीवनामध्ये नव्या गोष्टीची सुरुवात करणार आहेत. नामदेवरायांनी तुकोबारायांना अभंग रचना करण्याची दिलेली प्रेरणा आणि त्याच प्रेरणेचा हा एक अभंग आहे की जो नामदेवरायांविषयी आदरभाव व्यक्त करतो. असे 2 अभंग तुकोबारायांनी लिहिले, त्यामधले हा दुसरा अभंग आहे. आणि पहिला जो आहे तो म्हणजे नामदेवा केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊनिया. म्हणजे तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये नामदेवरायांनी पांडुरंगासह येऊन त्यांना कवित्व करण्यासाठी सांगितले काम करावे कवित्व वाऊगे निमित्त बोलू नको काही कारण सांगू नको म्हणले. आणि किती अभंग रचायचे किती कवित्व करायचं तर प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी उरले ते शेवटी लावे तुका. कारण की नामदेवराय असंच वाळवंटामधून जात असताना त्यांच्या कानावरती आलं 100 कोटी श्लोकाच्या माध्यमातून रामायणाची रचना केलेली आहे. मग त्यावेळेस नामदेवरायांनी संकल्प केला की 100 कोटी अभंगाच्या माध्यमातून मी काय करेल विठ्ठलाचं चरित्र लिहून काढेन. असा संकल्प केल्यानंतर सगळ्या संत मांद्या आळींच्या माध्यमातून 96 कोटी अभंग पूर्ण झाले अशी मान्यता वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि मग आता 4 कोटी अभंगाची रचना राहिली. मग त्यासाठी एके ठिकाणी वर्णन करतात की हे राहिलेला संकल्प पूर्ण करण्यासाठीच नामदेवरायांनी काय केला तुकोबारायांचा अवतार घेतला. आणि त्याचं वर्णन करताना निळोबाराय म्हणतात जगद्गुरु तू का अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. जगद्गुरु तुका अवतार नाव याचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. आणि या ठिकाणी तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये जाऊन नामदेवरायांनी आज्ञा केली की तुम्ही कवित्व करा. आणि त्याच आज्ञेचा असणारा हा एक अभंग आहे की कशी आज्ञा केली आणि त्याला तुकोबारायांनी दिलेला हा प्रतिसाद आहे. तुकोबाराय म्हटली तुमची आज्ञा मला मान्य आहे. मी काय करेन तुम्ही तुमच्या प्रेरणेनं कवित्व करणाऱ्या संतांच्या मालिकेत
ज्ञान पैगाबरावे जरी मनी अति अनावे तरी संताया भजावे सर्व स्वेशी. आणि मग तुकोबराय म्हटले मी संतांच्या पायाजवळ राहील द्याल ठाव तरी राहेण संगती संतांचे पंगती पायापाशी. त्यासाठी मी माझी संसारातली पूर्वीची आवड सोडून इथं आलेलो आहे, ती आवड बाजूला टाकून इथं आलेलो आहे. त्यामुळं आता तुम्ही काय उदासीनता धरू नका, आवडीचा ठाव आलोसे टाकून आता उदासीन न धरावे. आणि असं पण माझं स्थान कोणतं आहे? वारकरी संप्रदायामध्ये तुकोबरायांचं स्थान म्हणजे तुका झाला से कळस भजन करा सावकाश. पण तुकोबर हे आदरानं म्हणतात की माझं स्थान शेवटचं जरी असलं तरी यात मला काय मिळणार आहे? शेवटील स्थळ नीच माझी वृत्ती, शेवटील स्थळ नीच माझी वृत्ती. शेवटील स्थळ नीच माझी वृत्ती, शेवटील स्थळ नीच माझी वृत्ती. आधारे विश्रांती पावईना, आधारे विश्रांती पावईना, शेवटील स्थळ नीच माझी वृत्ती, शेवटील स्थळ नीच माझी वृत्ती. शेवटील स्थळ नीच माझी वृत्ती, आधारे विश्रांती पावईन. तुकोबराय म्हणतात माझं स्थान जरी शेवटचं असलं तरी यात मला काय होणार आहे? विश्रांती. आणि पुढे जाऊन तुकोबराय सांगतात नामदेवा पायी तुक या स्वप्नी भेटी प्रसाद हा पोटी राहिलासे. नामदेवरायांनी दिलेला हा प्रसाद तो माझ्या पोटामध्ये राहिलेला आहे. नवे नवे हे जे मी काही वर्णन केलेलं आहे, हे जे कवित्व केलेलं आहे ते माझ्या मनाचं नाही काय, तर ती प्रसादाची वाणी आहे. त्यात मी स्वतःच काहीच घातलेलं नाही याचं वर्णन सुद्धा ते करतात. प्रसादाची वाणी वदतो उत्तरे नाही मतांतरे जोडी येली. यात माझं काहीच नाही, प्रसाद आहे. आणि हे तुकोबरायांना कळालं आणि म्हणून एके ठिकाणी तुकोबरायांना नामदेवरायांनी दिलेला प्रसाद आहे आणि याचं वर्णन तुकोबरायांनी एकूण अभंगामध्ये केलेलं आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, ज्ञानेश्वर माऊली राम राम, ज्ञानेश्वर माऊली राम राम, माऊली तुकाराम. आई साहेब, सुप्रियाताई महाराज, आपण खूपच सुंदर चिंतन मांडलं आणि मला तुमचं एक खूप आवडलं की तुम्हाला निसर्गाने दिलेला जो स्वर आहे त्या स्वरावर आम्ही हृदयापासून मी सलाम करील. हे खरंच आवाज आहे आणि त्या आवाजाबरोबर अभंग सोडवण्याची पद्धत, सिद्धांत पटवून देण्यासाठी दिलेले तुम्ही दृष्टांत आणि सांगितलेलं जो चौफेर आहे ते खूपच छान. आपल्याला पुढील आपल्या या प्रवासासाठी मी खूप खूप शुभेच्छा देईन. वा माऊली. सुप्रियाताई, आपण मुळात भगिनीचं कीर्तन म्हणजे त्यात सहानुभूतीने पाहिलंच पाहिजे असं काही न ठेवता तुम्ही अभंगाशी प्रामाणिक राहून जे निरूपण केलंय, खरं तर भगिनी कीर्तनकारांच्या विश्वात हे तुम्ही केलेलं प्रिय बंड आहे. प्रत्येक पदाची रचना तुकोबारायांना का करावीशी वाटली, त्या कारणाची केलेली मीमांसा अत्यंत प्रिय होती. एक ओवी गायली आपण, परत गा एकदा, म्हणजे या अंतिम सोहळ्याला संस्मरणीय ठरेल आमच्यासाठी. ते ज्ञान पैगाबरावे जरी मणी अति आणावे तरी संताया भजावे सर्व स्वेशी. हे सर्वस्वेसी असं गात राहणं हे सर्वस्व आहे आणि महाराष्ट्राचे कान असेच श्रीमंत करावेत. अंतिम सोहळ्यातील आपली सेवा सादर झाली. निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी.
तर माऊली आपल्या दोन्ही भागातील सेवेकऱ्यांच्या सेवा सादर झाल्या आणि आता पाहूया आपल्या अंतिम 6 मधील पहिला सेवेकरी कोण आहे ते. त्यासाठी मंचावर आपण आमंत्रित करूया आपल्या दोन्ही भागातील सेवेकऱ्यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. माऊली, खरं तर या आपल्या 6 सेवेकऱ्यांच्या 3 फेऱ्यातील सेवा आपण पाहिलेल्या आहेत. मला आपल्याला सांगायला आनंद होतो की आपल्या 3 फेऱ्यांचं गुणांकन करूनच आज आपल्याला अंतिम 6 मधील पहिला सेवेकरी मिळणार आहे. चला पाहूया कोण आहे तो सेवेकरी. आपल्या कीर्तन सारथ्यांच्या निकालानुसार अंतिम 6 मधील पहिला सेवेकरी आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, हरिभक्ती परायण सोमनाथ महाराज पाटील यांच्यासाठी. पावले, आपल्या कीर्तन सोहळ्याच्या अंतिम प्रवासातील एक रत्न आज हाती गवसलं. पाहूया पुढचं कीर्तन रत्न कोण असेल ते. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात भारी आपली पंढरीची वारी, एक मुखानं बोला राम कृष्ण हरी.